सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुतकर्ता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने. वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला येत आहेत अल्फा केमिकल्सचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य लघु उद्योजक पुरस्कार प्राप्त उद्योजक अजित पाटील. कोल्हापूर जवळ असलेल्या राशीवडे बुद्रुक या मूळ गावचे असलेल्या अजित पाटील यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्वप्न बघितलं होतं व्यवसाय करण्याचं, परंतु अर्थार्जनासाठी नोकरी आवश्यक होती. मनातून स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणूनच 1991 साली त्यांनी शॅम्पू तयार करताना त्याचा फेस येण्यासाठी जे रसायन वापरलं जातं ते बनवण्याचा कारखाना सुरू केला. परंतु फक्त तेवढं करून व्यवसायाला लागणारं आर्थिक बळ पुरणारं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी कॉस्मेटिक्सची विविध उत्पादनं देखील निर्माण करायला सुरुवात केली. आज अल्फा केमिकल्समधून 20 ते 25 उत्पादनं सातत्याने निर्माण होतात आणि ती केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहेत. इच्छा असली की मार्ग दिसतो, मेहनत करण्याची तयारी असली की सगळे प्रश्न आपोआप सुटत जातात आणि स्वप्नांना यशाचं बळ मिळतं. अर्थात त्यात कुटुंबाची महत्त्वाची साथ खूपच मोलाची असते. कोल्हापूर जवळ असलेलं छोटंसं गाव ते सौदी अरेबिया आणि पुन्हा भारतात, महाराष्ट्रात येऊन सुरू केलेला व्यवसाय हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यांच्या ह्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कसं आहे ना, ज्याला स्वतःचा व्यवसाय करायचा असतो त्याचं नोकरीमध्ये मन रमत नाही, किंवा व्यवसाय स्वतःचा सुरू असला तर तो व्यवसाय अधिक उच्च पदावर कसा जाईल, उच्च शिखरावर कसा जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतो. परंतु जे शून्यापासून व्यवसायाची सुरुवात करतात त्यांचा प्रवास हा निश्चितच कठीण असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये जे उद्योजक आहेत त्यांचा प्रवास हा असाच चढत्या क्रमांकाचा पण वळणावळणांचा आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत अल्फा केमिकल्सचे संचालक अजित पाटील सर. चला मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. आपला सगळा प्रवास हा अतिशय प्रेरणा देणारा आहे, ऊर्जा देणारा आहे. पण अगदी आपल्या प्रवासाला जाणून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपल्या घरातलं कौटुंबिक वातावरण लहानपणी कसं होतं आणि ते उद्योग व्यवसायाला पोषक होतं का, किंवा त्याचं बाळकडू तुम्हाला तुमच्या घरातनं मिळालं का, हे सगळं जाणून घ्यायला आवडेल. नाही, तसं माझं मूळ गाव हे राशिवडे बुद्रुक म्हणून कोल्हापूर जिल्हा आणि राधानगरी तालुक्यामध्ये आहे. ते त्या वेळात 5,000 लोकवस्तीचं गाव आहे, आता 10,000 झाले असेल. पण माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळं त्या तसं म्हणजे उद्योजकाचा काही काडीचाही संबंध नव्हता तसा. पण मी 1ली ते 7वी शिक्षण जे माझं केलं ते जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा, त्यामुळं मराठीतून शिक्षण होतं. आणि 8वीसाठी म्हणून तिथं मी माझ्या मामांच्या घरी कोल्हापूर
इथं शिक्षणाला गेलो आणि त्यावेळी मला वाटायला लागलं की अरे नोकरीच करायला पाहिजे असं काही हे नाही, पण बिझनेस पण केला तर हे होऊ शकतं. म्हणजे मामांकडनं प्रेरणा मामा मिळत हां होती? तसं बोलायला तर मामांचं, कारण त्यांची कंपन्या मी बघत होतो. त्यांची एक झाली, दुसरी झाली आणि मी शाळेला 11वी पर्यंत तिथं होतो. बरोबर. 11वी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण मामांकडे झालं. मग मामा हे प्रेरणास्थान हां, झाले का? त्यामुळे कारण तिथं मी उद्योगधंदा किंवा हे हो. ह्याबद्दलचे सगळे बाळकडू मिळालं म्हणा किंवा ते कसे बिझनेस करतात ते बघायला मिळालं आणि त्यावेळीच मनात आलं की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे. पण मग तुम्ही नोकरीकडे कसे वळलात? नाही, त्याच्यानंतर काय झालं की मी कॉलेज शिक्षणासाठी मी मुंबईला सोमय्या कॉलेजमध्ये आलो अच्छा. काकांच्याकडं. अच्छा. माझे काका तिथं सर्व्हिस करत होते अच्छा. आणि त्यांच्या घरी मी राहून हे सोमय्या कॉलेजमध्ये मी BSc केलं 1978 पर्यंत. अच्छा. आणि त्याच्यानंतर काय आलं की बिझनेस करायचा असेल तर पैसे पाहिजेत, पण सुरुवातीला फर्स्ट स्टेप म्हणून नोकरी करायची म्हणून मी RCF चेंबूरला प्लांट ऑपरेटर अप्रेंटिसशिप चालू केली. पण मला एवढं लक्षात आलं की सर्व्हिसमुळे करून की आपण बिझनेस कधीच करू शकणार नाही. बांधून राहू आणि नाही ठराविक करू नोकरी. शकणार नाही, त्याच्याने तेवढे पैसेच जमा होणार नाही. बरोबर. मग त्यासाठी काय करायचं असताना त्या काळामध्ये म्हणजे आत्ता पण येत असेल, टाइम्स ऑफ इंडियाला रविवारी एक अपॉर्च्युनिटीज अब्रॉड म्हणून येत असते, ते मी हां. वाचत बसायचो अच्छा. आणि त्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज आली. हां. त्यामध्ये मी अप्लाय केलं, त्यामध्ये सिलेक्ट झालो. त्यामुळे मी सौदी अरेबियाला गेलो. कारण अच्छा, म्हणजे RC म्हणजे पहा ते छोटंसं बुद्रुक गाव हां, ते RCF नाही कोल्हापूर. कोल्हापूरपासून मुंबई. इथं हां मुंबईहून मग RCF आणि RCF मधून सौदी अरेबिया. हां हां. परत आलो. ते कोल्हापूरला बिझनेस सुरू करायचा म्हणून. हम्म. पण कोल्हापूरला बिझनेस सुरू करायला टेक्स्टाईल इचलकरंजी वगैरे जो एरिया आहे हम्म. त्या टेक्स्टाईलसाठी लागणारे केमिकल बनवणार होतो. पण त्याच वेळी तिथला टेक्स्टाईल बिझनेस जरा खराबीची परिस्थिती होती. त्यामुळं त्यांनी मला सांगितलं की 3 ते 4 महिन्याचं क्रेडिट द्यावं लागेल. अच्छा. म्हणजे आता स्वतःचं भांडवल कमी असताना परत तेवढं क्रेडिट द्यायचं आणि ते पैसे वसूल होते की नाही ते बघत बसायचं, हे जरा जास्त रिस्की वाटलं. मग मी परत बॉम्बेला आलो. मी काही मित्रांनी सजेस्ट केलं इथं करण्यापेक्षा तू बॉम्बेला गेलेलं बरं. सौदी अरेबियात मी कशासाठी होतो की मी तिथं प्लांट चालू केल्यानंतर माझं काम होतं की सौदी लोकांना ट्रेनिंग पण द्यायचं. अच्छा. आता त्याचा प्रॉब्लेम कसं, त्यांनाच ते ट्रेनिंग देण्यासाठी ब्रिटिश आणि अमेरिकन होते, पण त्यांचा प्रॉब्लेम होता त्यांचं इंग्लिश त्या लोकांना कळत नव्हतं, त्यांचा ॲक्सेंट कळत नव्हता. आणि माझं कसं होतं की माझी केमिस्ट्री चांगली असली तर मी ABCD 8वीला शिकलो होतो, त्यामुळे माझ्याकडे लिमिटेड व्होकॅब्युलरी होती. तर त्यामुळं माझं सोप्या भाषेतलं त्यांना समजायचं. त्यामुळे मग त्यांनी तिथं कंप्लेंट केली, त्या लोकांना सांगितलं की आम्हाला इंडियन लोकांच्याकडनंच समजतंय आणि त्यामुळे ह्यांनाच आम्हाला शिकवायला. तिथं काय झालं की मी परत आलो. सर्व्हिस करत असताना मी ज्या लोकांना ट्रेनिंग दिलं होतं तिकडं, त्यावेळी सौदी गव्हर्नमेंटनं काय ठरवलं की तो प्लांट होता, पहिलं मी गेलो होतो 50-50 शेल ऑइल अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचा 50-50 पार्टनरशिपमध्ये तो प्लांट होता. तर नंतर सौदी अरेबियानं ठरवलं की तो प्लांट आपण 100% तसाच एक दुसरा प्लांट चालू करायचा. आणि माझ्याकडून जे ट्रेनिंग घेऊन गेले होते ते तिथं मोठ्या पदावर होते. तर ज्यावेळी त्यांनी मी सोडून इकडे यायचं ठरवलं तर त्यावेळी त्यांनी मला बोलवून विचारलं होतं, बाबा तू न सोडता आम्हाला तुझी गरज आहे. तर मी म्हटलं मला पण तिकडे जायचं आहे आणि हे करायचं आहे, तर तुम्हाला यावेळी गरज लागेल. तर त्याने सुरुवात केली होती की तू जा, तू मग तिथे लग्न कर आणि मग परत इकडं ये. तुम्हाला ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मला सांगा आणि मला ज्यावेळी लागेल त्यावेळी मी तुम्हाला फोन करेन, असं सांगून मी आलो होतो. तर खरोखर ते इंटरव्ह्यू माझी नोकरी चालू असताना तो प्लॅन सुरू झाला. तर त्याच्या इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटसाठी ते लोकांना भरती करण्यासाठी ते इकडे आले होते. तर त्याने मला फोन केला की मला तुमची गरज आहे आणि तुम्ही येऊ शकता काय. तर त्यावेळी मग मी मिसेसला विचारलं, ती पण बोलली यायला तयार आहे. म्हणून मी परत त्यांनी काय केलं, मग ताबडतोब मला व्हिसाच पाठवून दिला आणि सांगितलं की तुम्ही डायरेक्ट फॅमिलीसह येऊ शकताय. फॅमिली फक्त 3 महिन्यानंतर यायला पाहिजे, रूल्स की कन्फर्मेशन झाल्यानंतर आणू शकताय. मग त्यांनी दिल्यानंतर मी परत तिकडे गेलो. परत इकडे कधी यायचं नाही असं ठरवून. तुम्ही परत सौदी अरेबियामध्ये फॅमिलीला घेऊन गेलात आणि नेमकं काही काळानंतर इराकचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेला तुम्हाला फॅमिलीला परत भारतात आणायचं होतं आणि काहीतरी खूप मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. तो प्रवास ऐकायला. तो प्रवास एवढा म्हणजे मी पिक्चरच्या स्टोरी सारखं झालं होतं. ते मी 10-12 वर्ष यायचं नाही ठरवलं आणि तोपर्यंत सद्दाम हुसेनचं वॉर इराकवरनं कुवेतवर अटॅक केला आणि कुवेत आमच्यापासून अराउंड 120 किलोमीटर्स लांब होतं, म्हणजे फक्त मध्ये समुद्रच होता तेवढा.
आणि त्यामुळं आणि सौदी गव्हर्नमेंटनं म्हणजे आमच्या कंपनीनं सांगितलं इथं वॉर्स होणार कारण इराकला अमेरिका हे करणार तर तुम्ही तुमच्या फॅमिलींना परत पाठवा. आता एवढ्या फॅमिलींना परत पाठवण्यासाठी तेवढी फ्लाईट्स पण पाहिजेत ना. तर ती नसल्यामुळं काय झालं की आम्हाला तिकीट मिळत नव्हतं. बॅग भरून तयारच होती मिसेसची आणि 10 महिन्याची मुलगी होती आणि माझा एक दुसरा मित्र होता आणि त्यानं काय केलं की फोन केला 120 किलोमीटर डिस्टन्सवरती ते एअरपोर्ट. मला वाटलं 1 तासाच्या आत येऊ शकत असलं तर तुला फर्स्ट क्लासचं एक तिकीट आहे. म्हणजे 1 तास इम्पॉसिबल आहे 1 तासात जाण्याच्या ऐवजी. तर मी त्याला सांगितलं की शक्य होणार तर शक्य होणार नाही. तर माझा मित्र काय बोलला की ट्राय करायला काय हरकत आहे मिळालं तर 50% तरी चान्स आहे. मग म्हणून आम्ही निघालो आणि विदिन 45 मिनिट्स मी 120 किलोमीटर अंतर गाडी ड्राईव्ह केली. तुमच्याकडे मी परत येते पण घेतोय आपण एक छोटासा ब्रेक. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. तुमचे हात कधी इथे कधी तिथे, इथे इथे कधी तिथे तिथे, यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोचतात इथे आणि इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन. इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. सर, ब्रेकच्या आधी तुम्ही सांगत होतात की तुम्ही 120च्या स्पीडने गाडी 160-70च्या स्पीडने गाडी चालवत 45 मिनिटातच तुम्ही पोहोचलात. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतरचा प्रसंग असा झाला की त्या मित्रांना मिसेसला आणि मुलीला घेऊन एअरपोर्टमध्ये गेले आणि मी विचार केला की मित्राला जरा आपण आता एवढं प्रयत्न केला तर त्याला थँक्स म्हणूया, चहा घेऊया आणि हे करायचं. तेवढ्यात मित्र धावत बाहेर आला. मला अरे फ्लाईट गेलं आणि तुमची मिसेस आणि ते तिथं आतच आहेत. मग मला त्यावेळी काय वाटलं की हे आतच आहेत, मग त्यांना बाहेर घेऊन ये, काय झालं विचारूया. ते तर बाहेर तर येता येत नाही, मी आत जाता येत नाही. तर तो आत गेला, त्यानं विचारलं तर त्याच वेळी काय, त्याच क्षणाला ज्यावेळी हे चालू होतं अमेरिकेला सौदी अरेबियानं मी त्यांची मिलिटरी तिथं उतरायला परवानगी दिली होती आणि त्यामुळे दर 15 मिनिटाला एक फ्लाईट त्यांचं मिलिटरीचं उतरत होतं आणि त्यामुळे तिथल्या सिव्हिल विमानानं तिथून इव्हॅक्युएट करायला सांगितलं. त्यामुळे त्या विमानात जेवढे लोक बसले त्या सगळ्यांना घेऊन ते गेले, जे पाठीमागे राहिले ते पाठीमागे राहिले होते. मग म्हटलं ठीक आहे आता झालं ते झालं, मी परत घेऊन जातो. तर ते बोला तसं घेता येत नाही कारण एक्झिट विजा मारला, परत रिएंट्री सौदी अरेबियात होत नाही, पुढचं फ्लाईट मिळेपर्यंत तिथंच राहायला. म्हटलं दुसरं फ्लाईट कुठलं आहे ते बघून ये, काय मिळते का बघ. तर त्यानं काय केलं की एक फ्लाईट म्हणला आहे पाकिस्तान एअरलाइन्सचं आहे.
तर पाकिस्तान एअरलाइन्स म्हणल्यानंतर म्हणलं घाबरून जाणार. फर्स्ट टाइम ते एकटीच जाते. तर ते आणि ते पण कसं होतं की तिथून कराचीमध्ये जायचं. कराचीमध्ये हॉटेल स्टे बाहेर 8 तास, त्याच्यानंतर परत फ्लाईट घ्यायचं, मग दिल्लीहून हे ब्रेक जर्नी पण सोपा नव्हता. तर ते म्हणलं ते आणि पाकिस्तानचे आपले संबंध त्यावेळी काय आता नाहीत पण त्यावेळी पण चांगले नव्हते, त्यामुळे ते फ्लाईट नको म्हणलं. मग दुसरं गल्फ एअरनं बहरीन दिल्ली असं करत आज संध्याकाळी पोहोचायचे, दुसऱ्या दिवशी पोहोचले. त्यानंतर मिसेसनं मला सांगितलं की परत बाहेरच्या गावी की बाहेर कुठल्याही कंट्रीमध्ये सर्व्हिस करायला जाण्याचे नाही, कारण हा सोपा नव्हता ना प्रवास. पहिल्यांदा बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला मुलगी बरोबर होती 10 महिने, तिला सोडणार कुठं, हे करणार कुठं, म्हणजे इव्हन वॉशरूमला जायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम. म्हणजे नुसतं एअरपोर्टवर 4 तास थांबायचं बसलं तरी कंटाळा येतो. इथे यांना बाहेर जाऊन हॉटेलमध्ये स्टे करून नंतर सगळा प्रवास ते कॅन्सलच केली, आयडियाज ड्रॉप केली. आणि मग मला वाटतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं, म्हणून अल्फा केमिकल्सची निर्मिती झाली. आता अल्फा केमिकल्स कडे तुम्ही कसे वळलात? त्याच्यात मला तर काहीतरी करायचंच होतं. मग करायचं असताना काय झालं होतं, पहिल्यांदा ज्यावेळी मी आलो होतो तर त्यावेळी काय झालं की मला प्रत्येक जण विचारायचा, मी गावी गेलो, कोल्हापूरला गेलो, अरे तू नोकरी सोडलीस, मग आता काय करणार? मग मी त्यांना म्हटलं की बाबा मी काहीतरी बिझनेस करणार आहे. आणि त्यानंतर एक हे ठरवलं की इंडियात आल्यानंतर नोकरी तर सुरू करायची नाहीच, पण आल्यानंतर 8-10 दिवसात काहीतरी बिझनेस चालू करायचा. मग पहिल्यांदा विचार केला की टॅक्सी घ्यावी, ड्रायव्हर ठेवायचा, टेम्पो घ्यायचा, मेडिकल स्टोअर करायचं. मग इव्हन मी इन्क्लुडिंग तिथं आल्यावर 4 दिवस मेडिकल स्टोअरमध्ये काम पण केलं, कारण ते दिसायला चांगलं दिसते ना बाहेर मेडिकल स्टोअर्स. पण त्यावेळी कसं त्यावेळी असे ॲप्स नव्हते, त्यामुळे मी बघितलं की रात्रीचं दिवसा तरी ते एकटा माणूस किंवा 2 माणसं असली, रात्रीची अख्खी फॅमिली त्यांची ती एक्सपायरी डेटवाल्या गोळ्या बाहेर गोळा करत होते, कारण त्यावेळी तसं डाटा नसायचा. त्यामुळे म्हणलं हे काय बरोबर, म्हणून ते नको म्हटलं. मग मी लॉरी घ्यायचं ठरवलं. तर मला मित्रांनी सांगितलं, अरे लॉरी घेतली की ड्रायव्हर बाहेर जातो आणि स्वतःच भाडं हे करतो, तुम्हाला काय त्याच्यामध्ये मिळत नाही. म्हणजे कुठेही जाऊ नका, पाहत रहा हा इंटरेस्टिंग प्रवास अजित पाटील सरांचा. बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. तुमचे हात कधी इथे कधी तिथे, इथे कधी तिथे, यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोचतात इथे आणि इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन. इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता, पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. वो लेजेंडरी एक्टर जिनकी सफलता ने उन्हें बनाया जुबली कुमार. ओ सनम तेरे हो गए हम, प्यार में तेरे खो गए हम. क्यों कहा जाता था उन्हें यारों का यार. तेरे प्यार का आसरा चाहता हूं. साथ ही वो एक्टर जिन्होंने मेन स्ट्रीम सिनेमा के साथ साथ पैरेलल सिनेमा में भी बनाई अपनी खास जगह. कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो. हिंदी सिनेमा के लेजेंडरी अभिनेता राजेंद्र कुमार और नसीरुद्दीन शाह की जिंदगी से जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखिए रंगोली. आगे से पीछे से दाएं से बाएं से. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई, आईला प्रॉमिस. मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी.
सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही सांगत होतात किती वेगवेगळे व्यवसाय करण्याचा विचार तुम्ही केला त्यावेळेला, केवळ लोकांच्या भीतीने. मी त्यासाठी केलं की ते ताबडतोब बिझनेस चालू व्हावा म्हणून मी हे ट्रान्सपोर्टचा ठरवलं आणि त्यामध्ये चांगली गाडी न घेता विदाऊट सेकंड हँड गाडी घेतली, विदाऊट लोन घेतली आणि ती बॉम्बे म्युन्सिपाल्टीच्या कचरा उचलण्याच्या कामातील लावली एम वॉर्डला. त्याचं कारण काय होतं की त्या गाडीमध्ये कोणी दुसरे भाड्यानं सामान घेऊन जाऊ शकणार नाही तो ड्रायव्हर, कारण कचरा असलेल्या गाडीत कोण गाडी भाड्याने घेणार नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम सुटला. त्याच्यानंतर इथं काय झालं की मला टेलिफोन इथं मिळत नव्हते त्यावेळी. नॉर्मल फोन वर्षभर मिळत नव्हतं पनवेलला तरी, आणि OIT फोन घ्यायसाठी 12,000 डिपॉझिट भरल्यानंतर 6 महिने थांबायला लागायचं. तुम्ही हे मला तिथं डायरेक्ट फोनची सवय झालेली, कुठे जाईल तिथं आपल्याला फोन रेडी आहे. आणि हे असं असल्यामुळे मी काय केलं की तेवढ्यात एक ॲडव्हर्टाईज आली कम्युनिकेशन सेंटरची, आणि मी काय केलं की इथं आपण नोकरी एक दिवस ही करायची नाही म्हणून एक स्टँड बाय अरेंजमेंट म्हणून, स्टॉपगॅप अरेंजमेंट म्हणून एक दुकानगाळा पनवेलला घेऊन ठेवला होता. त्या दुकानगाळ्यामध्ये मी कम्युनिकेशन सेंटर चालू केलं. आणि ते करताना काय झालं की तिकडून मी ट्रान्सफर ऑफ रेसिडेन्स येताना AC वगैरे आणला होता. तो म्हटलं घरी लावून कशाला हे करायचं, खर्च व्हावा, तर तेवढा काय आपला इन्कम नाही. आणि तो AC मी त्यावेळी त्या कम्युनिकेशन सेंटरला लावला आणि पेपरमध्ये इन्सर्ट घालायचं. त्यावेळी काय बाकीचं काय मीडिया हे नव्हतं. त्यामध्ये लिहिलं की फर्स्ट कम्युनिकेशन सेंटर विथ एअर कंडिशन, हँडबिल्सचे आपले ते पेपरमध्ये. आणि आमच्या इथं पनवेलच्या बाजूला ONGC कॉलनी आहे, तिथं सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. आणि त्यावेळी पूर्वी काय व्हायचं की संध्याकाळी 7ला हाफ रेट चालू व्हायचा, 10 नंतर क्वार्टर रेट चालू व्हायचा. तेव्हा मी पहिल्या दिवशी जे चालू केलं ते जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत मला जेवायलाच मिळालं नाही. पण दॅट वॉज अनदर सोर्स ऑफ इन्कम असं झालं. पण जेव्हा आपल्या परमनंट नोकरी असतात की फिक्स इन्कम येतं, ठराविक वेळेला तुम्ही कंपनीत जाता, ठराविक वेळेला घरी येता, तर हे फिक्स्ड इन्कम सोडून व्यवसायाकडे वळताना भीती नाही वाटली? नाही, पहिलं तर तुमच्याकडे हे किलर इन्स्टिंक्ट पाहिजे, म्हणजे दृढ निश्चय तरी पाहिजे. व्हॉट मे कम्स, म्हणजे तो मला किती लॉस आहे आणि किती प्रॉफिट आहे मला ते करायचं आहे. बिझनेस करणं म्हणजे कोणी पैसे मिळवायसाठी किंवा आरामातलं लाईफ जगतो म्हणायसाठी हा बिझनेस होऊ शकत नाही. पैसे मिळणं हा बाय प्रॉडक्ट आहे. पूर्ण वेळची नोकरी येते. पण नोकरी 8 तास असते, याच्यात 16 तास तुम्ही इन्व्हॉल्व असते, 24 तास पण मिळतं. तर त्यामुळं ते आरामसाठी नाही. पैसे मिळतील, मटेरियल कम्फर्ट्स मिळेल, पण हार्डवर्क आहे महत्वाचं आहे. अल्फा केमिकल्स तर्फे तुम्ही काय निर्माण करायला सुरुवात केली आणि आज तुमचे किती प्रॉडक्ट्स आहेत? त्यावेळी पण काय झालं होतं की मला काय करायचं माहीतच नव्हतं, कारण मी BSc होतो फक्त. मी ते कम्युनिकेशन सेंटरमध्ये एक बाजूला पार्टिशन केलं, बाबा हे अल्फा केमिकल आपण चालू करायचं. मग तळोजाला मी जागेसाठी अप्लाय केलं, जागा मिळाली. आता जागा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं त्या काळात, की मला लोक म्हणायचे 1 वर्ष 2 वर्ष जातात, आणि मला 1 महिन्यामध्ये जागा मिळाली. आता म्हणजे मी पैसे घातले म्हणजे माझे FD गेल्या म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणून मी परत त्याच्यात मग काय प्रॉडक्ट करायचं म्हणणार होतं. तर त्याच वेळी माझे एक मित्र होते जे माझ्याबरोबर सौदी अरेबियात होते, केमिकल इंजिनियर होते. नाही, कम्युनिकेशनचा तुमचा व्यवसाय आम्हाला कळला, पण आपण आता मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आहोत. त्यामुळे अल्फा केमिकल्स कडनं किती प्रॉडक्ट्स निर्माण होतात, आणि साधारण अल्फा केमिकल शॅम्पूचा पण व्यवसाय करते, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. मग हे अल्फा केमिकल्स मी चालू केलं, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली ते टूथपेस्ट वगैरेसाठी लागणारे जे फेस यासाठी लागणारे एक प्रॉडक्ट आहे सोडियम लॉरेल सल्फेट. ओके. आणि त्याच्याच बरोबर सोडियम लॉरेल इतर सल्फेट, हे 2 प्रॉडक्ट चालू केले. नंतर मग मी जास्ती अग्रेसिव्हली मार्केटिंग किंवा R&D करा ह्याच्यात न मागता समोरनं मागण्या, जो माणूस सोडियम लॉरेल इतर सल्फेट हे शॅम्पू बनवण्यासाठी लागणारं केमिकल, पण शॅम्पूमध्ये अदर इन्ग्रेडियंट्स पण लागत असतात. तर ते मग कोणी त्याबद्दल विचारलं की मग ते कसं बनवायचं ते बाहेरून लोकांच्याकडनं विचारून शिकून मग लॅबमध्ये ट्राय करून एक बनवलं, ते त्यांना दिलं. मग परत दुसरं कोणतरी मागितलं. आज किती प्रॉडक्ट? असं जवळ 31 प्रॉडक्ट माझ्याकडे आहेत. आजच्या घडीला 30 प्रॉडक्ट्सची तुमची कंपनी आहे, आणि कंपनीत किती लोक काम करतात? टोटल मी काय केलं की पहिल्यांदा तळोजामध्ये जागा घेतली, त्याच्यानंतर 2005 साली जागा कमी पडायला लागली म्हणून खोपोलीला घेतली. आणि खोपोलीमध्ये त्याच्यामध्ये हे म्हणजे तिथं प्रॉडक्ट वाढवताना ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी 1 मिनिटाची अशी आहे की त्यावेळी मी काय झालं की पहिल्या वेळेला अनुभव नसल्यामुळं
आणि CA याचं अकाउंटची माहिती नसल्यामुळं CAच्या थोड्याशा चुकीमुळं आम्ही बरेच पेनल्ट्याज भरत गेलो. त्यामुळे मी माझी मिसेस BSc मायक्रोबायोलॉजी. अच्छा. तर तिथं ते आणि 1997 साली मी प्रायव्हेट लिमिटेड केली होती, कारण मला मल्टीनॅशनल कंपन्यांनी सांगितलं की तुम्हाला आमच्याबरोबर काम करायचं असलं तर यू शुड बी प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर. म्हणून मिसेसला डायरेक्टर करून प्रायव्हेट लिमिटेड केली. मिसेस BSc मायक्रोबायोलॉजी. मग त्यावेळी काय झालं की मिसेसला म्हटलं की बाबा आपण एवढा लॉस करतोय, कुणाला तरी अकाउंट्स यायला पाहिजे. तर त्यावेळी बोलले की ठीक आहे, मला 12वीची पुस्तकं द्या, मी अकाउंट. म्हणजे थोडक्यात कुटुंबातल्या व्यक्तींचाही सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. मिसेस आणि दॅट विल हेल्प, बिकॉज ते असायलाच पाहिजे. ती केली. त्याच्यानंतर तिनं अकाउंट शिकली आणि ती अकाउंट बरोबर येते का बघायसाठी BComची परीक्षा देणार होती. तर मी फॉर्म आणायला गेलो कॉलेजमध्ये. तिथं मला एक प्रोफेसर भेटले. ते म्हणले तुमची जरी इंडस्ट्री आहे तर कशाला तुम्ही BCom करताय, मिसेसला सांगा MBA फायनान्स करा एक्सटर्नली. ते इग्नोचं असतं ते. मग तिने MBA फायनान्स केलं आणि ते पास झाल्यानंतर ते म्हणजे मुलं 8वी 9वीला असताना ते MBA फायनान्स केलं. त्याच्यानंतर ती ॲक्टिव्हली आधी ती हाऊसवाईफ होती, ते ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीही अकाउंट्स, फायनान्स, टॅक्सेशन काहीही बघितलं नाही. सगळं मॅडम बघतात. आणि दोघांच्या सहयोगाने, एकत्रीकरणाने आज तुमची ही कंपनी अतिशय उत्तम पद्धतीने काम करते. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आता वळतोय. फक्त शेवटी जाता जाता एवढंच विचारते, तरुण उद्योजकांना, तरुण मुलांना जर या व्यवसायात यायचं असेल तर त्यांच्याकडे कुठली त्रिसूत्री असली पाहिजे? त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीलाच काय करायचं आहे ते गोल तुम्ही लिहून काढलं पाहिजे. आणि ते म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. मला पैसे मिळवायचे आहेत, हे जरी हे गोल असलं पण ते पैसे कसेही करून मिळतात, पण त्यांना समाधान मिळालं पाहिजे. आणि ते करताना आणि कठोर परिश्रमाची तयारी पाहिजे. आणि ते गोल अचीव करण्यासाठी आपल्याला कोण कोण मदत करेल हे सगळं लिहूनच काढलं पाहिजे. हा प्रवास संपू नये ऐकणं खूप इंटरेस्टिंग वाटतंय, पण कुठेतरी घड्याळ खुणवतंय, त्यामुळे थांबायला पाहिजे. पण भविष्यातल्या तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, आयुष्यात जर इच्छा असली तर मार्ग असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील सर आहेत. किती आव्हानांचा सामना केला. बुद्रुक सारख्या एका छोट्याशा गावातनं येऊन, मुंबईत येऊन, दुसऱ्यांकडे राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करून, नंतर परदेशात जाऊन, पुन्हा भारतात येऊन आणि महाराष्ट्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. पण जेव्हा कुटुंबाचं सहकार्य असतं आणि स्वतः काहीतरी करायची प्रचंड तीव्र इच्छाशक्ती असते, त्यावेळेला यश हे निश्चितच खेचून आणता येतं. नक्की बघत जा. दर शनिवारी रात्री 8:30 वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आणि पुनःप्रसारण रविवारी सकाळी 8 वाजता. भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुत करता पितांबरी.